नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 15. पण त्याआधी जर मंडळी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुम्हाला स्टोरी आवडत असेल तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया. भाग 15. प्रिया, इथे नेटवर्क दिसते, मी कॉल करून बघतो. अजिंक्य फोन हातात घेत म्हणाला आणि उठून थोडंसं लांब गेला. काही वेळातच तो परत प्रियाजवळ आला. प्रिया, 2 तासात दुसरी कार येईल, तोपर्यंत मी फ्रेश होतो, तू ये आवर. मी बॅग्स घेऊन येतो गाडीतून, तू बस इथे तोपर्यंत, अजिंक्य म्हणाला. हो चालेल म्हणत प्रियाने मान हलवली. 10-1 मिनिटांमध्ये अजिंक्य बॅग्स घेऊन आला. त्याने प्रियाला आवाज दिला तशी ती पटकन उठली आणि आतमध्ये गेली. ये माझ्या पाठी, अजिंक्य बोलला आणि प्रिया त्याच्या मागे वरती गेली. हे बघ, इथे 4 बेडरूम आहेत. ह्या 2 बेडरूमच्या बाथरूममध्ये गरम पाणी आहे, मी मगाशी चेक केलं आहे. तू एका बेडरूममध्ये रेडी हो, मी दुसऱ्यामध्ये जातो म्हणत त्याने प्रियाला तिची बॅग दिली. 15-20 मिनिटांमध्ये दोघेही रेडी झाले. कोल्हापूरला जाणार म्हणून प्रियाने मुद्दामूनच मरून कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची लेगिन्स वेअर केली होती. केस मोकळे सोडले होते. कपाळावर छोटीशी खड्याची टिकली लावली होती. डोळ्यात काजळ, ओठांना हलकीशी लिपस्टिक. खूप सालस आणि सोज्वळ दिसत होती प्रिया. अजिंक्यची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तो प्रयत्न करत होता तिच्याकडे न पाहण्याचा, मात्र आज त्याची नजर त्याला साथ देत नव्हती. अजिंक्यने फॉर्मल ब्ल्यू कलरचं शर्ट आणि ब्लॅक कलरची ट्राउझर घातली होती. त्याला कुठलेही कपडे छानच वाटायचे, त्याची पर्सनॅलिटीच तशी होती. कसला आवाज आहे हा, प्रिया इकडे तिकडे बघत आवाज कुठून येतो याचा अंदाज घेत म्हणाली. अजिंक्यने आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. हा आवाज मोराचा आहे. जंगल आहे ना हे, पिकॉक असतील इथे, अजिंक्य म्हणाला. खरंच हा आवाज पिकॉकचा आहे, प्रियाने एक्सायटेड होत विचारलं. अजिंक्य म्हणाला. सर मला पाहायचं आहे म्हणत प्रिया विंडोच्या दिशेने निघाली. प्रिया स्टॉप, त्यांना जरा चाहूल लागली ना तर उडून जातील ते, अजिंक्य म्हणाला. माझ्या पाठी ये आणि आवाज बिलकुल नको, अजिंक्य पाठीमागच्या डोअरकडे जात म्हणाला. त्याने एकदम हळूच डोअर ओपन केलं. पुढे 6 ते 7 मोर काहीतरी खात होते. खूप सुंदर, प्रिया त्यांना पाहून हळू आवाजात बोलली. तेवढ्यात डोअरबेल रिंग झाली आणि प्रियाने घाबरून अजिंक्यचा हात घट्ट पकडला. अजिंक्य गालात किंचित हसला. कोण आहे, अजिंक्यने आवाज दिला. मी नचिकेत, नचिकेत म्हणाला. कम इन, अजिंक्य म्हणाला. सर गाडी रेडी आहे आणि हा नाश्ता, नचिकेत हातातल्या बॅग्स खाली ठेवत म्हणाला. ओके थँक्स, अजिंक्य बोलला आणि नचिकेत बाहेर जाऊन थांबला. प्रिया कम, ब्रेकफास्ट करून घेऊया, मला तर खूप भूक लागली आहे. त्याचं लक्ष प्रियाकडे गेलं. ती नाराज दिसत होती. तिचं सगळं लक्ष बाहेर होतं. बहुतेक बेलच्या आवाजाने मोर उडून गेले होते आणि तिला त्याचं वाईट वाटलं असावं. अजिंक्यने मनातच विचार केला. मूर्ख नचिकेत, डायरेक्ट आत यायचं ना, डोअर कुठे लॉक होतं. तिला नाराज पाहून अजिंक्यने मनातच नचिकेतला शिव्या घातल्या. प्रिया, अजिंक्यने परत आवाज दिला. हो आले, प्रिया म्हणाली आणि अजिंक्यच्या बाजूला जाऊन बसली. दोघांनी नाश्ता संपवला आणि ते गाडीत जाऊन बसले. नचिकेत बंगला साफ करून घे आणि ह्या बंगल्याच्या मालकाचा शोध घे, अजिंक्य म्हणाला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. बराच वेळ दोघे शांत होते. मोबाईलला रेंजसुद्धा आली होती. प्रियाने मोबाईल चेक केला. आईचे मिस कॉल होते आणि शेखरचे सुद्धा 3-4 मिस कॉल होते. तिने आईला कॉल केला आणि मोबाईलला रेंज नव्हती म्हणून सांगितलं. तिची विचारपूस करून तिने कॉल ठेवला. आंटी ठीक आहेत, अजिंक्यने विचारलं. ते काल संध्याकाळपासून कॉल नाही झाला ना, म्हणून जरा टेन्शनमध्ये होती. आता ठीक आहे, प्रिया म्हणाली. ओके, आता ठीक आहे ना, अजिंक्यने विचारलं. हो हो आता ठीक आहे, प्रिया म्हणाली. प्रिया एक विचारू, अजिंक्य म्हणाला. हो सर विचारा ना, प्रिया म्हणाली. मी कसा वाटतो तुला, अजिंक्य म्हणाला. म्हणजे मला कळलं नाही सर, प्रिया एकदम गडबडली. म्हणजे तुझं माझ्याबद्दल काय मत आहे, मी माणूस म्हणून कसा वाटतो तुला, अजिंक्य तिच्याकडे न बघता ड्राईव्ह करत म्हणाला. असं का विचारता सर, तुमच्याबद्दल मी काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तुम्ही तर रोल मॉडेल आहात कितीतरी तरुणांचे, प्रिया बोलत होती. मी तुझं मत विचारलं, लोकांचं नाही, अजिंक्यचा करारी आवाज आला. सर सर तिची गाडी पुढे जात नव्हती. फ्रेंड्स, अजिंक्यने ड्राईव्ह करतच विचारलं. हां, प्रिया शॉकमध्ये होती. काय झालं, इतका वाईट आहे का मी,
ती उत्तर देत नाही पाहून अजिंक्य तिच्याकडे पाहत म्हणाला. नाही सर, तसं नाही, प्रिया म्हणाली. मग कसं? इट्स ओके प्रिया, आय गॉट माय आन्सर, अजिंक्य सुस्कारा देत म्हणाला. फ्रेंड्स, प्रिया हात पुढे करत म्हणाली आणि अजिंक्य खुश झाला. त्याने हात मिळवला. इतका वेळ कसला विचार करत होती? अजिंक्यने विचारलं. खरं सांगू? प्रियाने विचारलं. खरं खोटं तुला जे हवं ते बोलू शकतेस तू. आफ्टर ऑल तू माझी फ्रेंड आहेस, अजिंक्य किंचित हसत बोलला. मला विश्वासच बसत नव्हता. अजिंक्य राठोड माझे बॉस मला फ्रेंडशिप ऑफर करत आहेत. हा माझ्यासाठी शॉक होता सर, म्हणून थोडा वेळ लागला, प्रिया बोलली. रिअली? इज इट? अजिंक्य म्हणाला. प्रियाने हुंकार भरला. बरं, मग आता सांग, माझ्याबद्दल तुझं काय मत आहे? अजिंक्यने पुन्हा विचारलं. सर, प्रिया बोलत होती की त्याने अडवलं. यू कॅन कॉल मी अजिंक्य. सॉरी सर, बट मला नाही जमणार तुम्हाला नावाने बोलवायला. मी सरच बोलणार, प्रिया म्हणाली. ठीक आहे, पण आता तरी माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का? अजिंक्य पुढे बघत म्हणाला. सर, तुम्ही खूप चांगले आहात. एवढा मोठा बिझनेस आहे तुमचा. किती छान सगळं मॅनेज करता तुम्ही. इतक्या कमी वयात खूप नाव कमावलं आहे आणि इतके मोठे असूनही डाऊन टू अर्थ आहात तुम्ही. तुम्हाला माहीत आहे, माझी आई तुम्हाला भेटली ना तेव्हापासून तुमचं खूप कौतुक करत आहे, प्रिया बोलत होती आणि ते मनापासून होतं. बॉस आहे म्हणून उगाचच तारीफ करत आहेस? आपण फ्रेंड्स आहोत, सो आता माझ्याशी बिंदास बोलू शकतेस. मला खोटी प्रशंसा नको आहे, खरं ते सांग, अजिंक्य तिच्याकडे पाहत म्हणाला. मी खरंच बोलत आहे. आता एखाद्याला स्वतःबद्दल वाईटच ऐकायचं असेल तर मी काय करावं? प्रिया नाक मुरडत म्हणाली. त्यावर अजिंक्यला हसू आलं. त्याने प्रेमाची पहिली पायरी तर सर केली होती आज. एक काम तर झालं, आता पुढे सुद्धा सगळं ठरल्याप्रमाणे झालं म्हणजे बस. जेवढं प्रेम मी तिच्यावर करतो ना तेवढंच तिने सुद्धा माझ्यावर करावं, एवढीच माझी इच्छा आहे. तेवढी पूर्ण कर, मला मदत कर देवा, अजिंक्य मनातल्या मनात विचार करत होता. ती पुढे काही बोलणार तोच अजिंक्यने गाडी थांबवली. प्रियाने समोर पाहिलं तर एक कॉर्पोरेट ऑफिस होतं. दोघेही गाडीतून उतरले आणि ऑफिसकडे निघाले. बरेच लोक आणि कार्यकर्ते ऑफिसच्या बाहेर उभे होते. रिसेप्शनवर प्रियाने त्यांचं नाव सांगितलं. त्यांची अपॉइंटमेंट असल्याने रिसेप्शनिस्टने एक कॉल केला आणि त्यांना आत जायला सांगितलं. केबिनच्या डोअरवर नाव होतं, खासदार निर्मित मोहिते. या बसा, तुमचीच वाट पाहत होतो. कसा झाला प्रवास? काही त्रास तर नाही झाला ना? खासदार निर्मित चेअरवरून उठत अजिंक्यला म्हणाले. नाही, काही त्रास नाही, मस्त झाला प्रवास, अजिंक्य निर्मितबरोबर हात मिळवत म्हणाला. प्रिया हे खासदार आणि माझे फ्रेंड निर्मित मोहिते, आणि निर्मित ही प्रिया माझी PA. अजिंक्यने दोघांची ओळख करून दिली. हॅलो सर, प्रियाने ग्रीट केलं. हॅलो प्रिया, निर्मित हात मिळवत म्हणाला. खरं तर हे कॉन्ट्रॅक्ट अजिंक्यला मिळायलाच जमा होतं, पण प्रियाबरोबर टाईम स्पेंड करण्यासाठी अजिंक्यने केलेला हा एक बहाणा होता. प्रिया, अजिंक्य आणि निर्मित तिघेही बसून बोलत होते. हे प्रोजेक्ट म्हणाला निर्मितच्या फ्रेंडचं होतं, पण इन्व्हेस्टमेंट मात्र 70% निर्मितचीच होती. निर्मितने त्याला कसा मॉल हवा आहे ते सांगितलं. प्रिया महत्त्वाचे पॉईंट्स नोट करत होती. ते निर्मितच्या ऑफिसमध्ये आल्यापासून शेखरचे 3-4 कॉल प्रियाला आले होते, पण तिने रिसीव्ह नाही केले आणि फोन सायलेंट मोडवर टाकला. प्रिया आणि अजिंक्यला साईट व्हिजिट करायची होती. तिघेही निघणारच होते की निर्मितला कॉल आला. त्याला एक अर्जंट कामासाठी बाहेर जावं लागणार होतं. सॉरी, पण मला आता निघावं लागेल, एक अर्जंट काम आलं आहे. अजिंक्य, तू आणि प्रिया साईट पाहून डायरेक्ट माझ्या फार्म हाऊसवर जा. मी आणि माझा पार्टनर तुम्हाला रात्री डिनरला जॉईन करतो. बाकीचं डिस्कशन आपण रात्री करू, निर्मित म्हणाला. हो चालेल, अजिंक्य म्हणाला. माधव, निर्मितने आवाज दिला. काय साहेब? एक मध्यम वयाचा माणूस आत आला. साहेब आणि मॅडमना आपल्याला जिथे मॉल बनवायचा आहे ना तिथली जमीन दाखवू आणि तिथून त्यांना आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जा. सदानंदला त्यांची व्यवस्था नीट करायला सांग, निर्मित म्हणाला. हो साहेब म्हणत ती व्यक्ती बाहेर गेली. तेवढ्यात प्रियाचा फोन परत ब्लिंक झाला. अजिंक्यचं लक्ष प्रियाच्या फोनवर गेलं. तो ब्लिंक होत होता. प्रिया, तुझा फोन रिंग होत आहे, अजिंक्य म्हणाला. तिने फोन पाहिला आणि बाजूला ठेवला. प्रिया मॅडम, तुम्ही बाहेर जाऊन बोलू शकता, आम्ही येतो बाहेर थोड्या वेळात, निर्मित बोलला आणि प्रिया बाहेर निघून गेली. तिने शेखरला कॉलबॅक केला.
थँक गॉड तू फोन उचलला. प्रिया, आर यू ओके? शेखरने काळजीने विचारलं. तो किती डेस्परेट झाला होता तिच्याबरोबर बोलण्यासाठी ते कळत होतं त्याच्या आवाजावरून. आय एम परफेक्टली ऑल राईट. पण असं का विचारत आहात? प्रिया म्हणाली. प्रिया, प्लीज तुझी काळजी घे आणि अजिंक्यपासून सावध राहा, शेखर म्हणाला. व्हॉट? तुम्ही काय बोलताय शेखर? प्रियाच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन आले. प्रिया, मला नाही माहीत काय बोलू आणि कसं बोलू, पण एक माहीत आहे, अजिंक्य सरांचा हेतू चांगला नाही. तुला कळते का मला काय म्हणायचं आहे ते? तू त्यांच्यापासून जपून राहा, शेखर म्हणाला. त्याच्या प्रत्येक शब्दात काळजी आणि हक्क होता. ती पुढे काही बोलणार तोच तिच्या कानावर निर्मित आणि अजिंक्यचा आवाज आला. शेखर, मी नंतर बोलते तुमच्याशी. प्रियाने कॉल कट केला. हॅलो प्रिया, प्रिया लिसन, शेखर बोलत होता, पण तोपर्यंत कॉल कट झाला होता. प्रिया, निघायचं? अजिंक्यचा आवाज आला आणि ती भानावर आली. शेखरचं बोलणं ऐकून ती स्तब्ध झाली होती. शेखरचं बोलणं तिच्या डोक्यात घुमत होतं. काय खरं काय खोटं तिला काही कळत नव्हतं. ती तिथे असून पण तिथे नव्हती. कुणाचा कॉल आला होता प्रियाला? तिला कसलं टेन्शन आलं आहे? प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून अजिंक्यला चिंता वाटली. भेटू संध्याकाळी, बाय, निर्मित म्हणाला आणि त्याच्या गाडीत बसून निघून गेला. साहेब, तुमची गाडी येऊ द्या माझ्या फटफटीच्या मागे, माधव म्हणाला. कारमध्ये बसल्यावर अजिंक्यने प्रियाला विचारलं. प्रिया, काही प्रॉब्लेम आहे का? टेन्स दिसत आहेस. घरी सगळं ठीक आहे ना? अजिंक्य विचारत होता. नाही, काही नाही, प्रिया बाहेर पाहत म्हणाली. शेखर असा का बोलला असेल? अजिंक्य तिच्याबरोबर आत्तापर्यंत काहीच वागला नव्हता, पण बेसावध राहून चालणार नव्हतं. ती तिच्याच विचारांमध्ये गुंतली होती. शेखर आणि प्रियाचा त्या दिवशीचा डिनरचा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर तिच्याशी त्याचं बोलणंच झालं नव्हतं. त्याने तिला बरेच कॉल केले, पण रागाने तिने रिसीव्ह नाही केले. आणि त्यानंतर काल दुपारपासून तिचा फोन आउट ऑफ रेंज होता. आज सकाळी कॉल लागला, पण तिने उचलला नाही. म्हणून शेखर कामाचं निमित्त करून ऑफिसमध्ये गेला. त्याला तिथे गेल्यावर कळलं की प्रिया आणि अजिंक्य एका प्रोजेक्टसाठी कोल्हापूरला गेले आहेत. त्याने पांडू तिथला पिऊन त्याच्या खांद्यावर हात टाकला. काय पांडू, मग चहा मिळेल का तुमच्या राज्यात आम्हाला? शेखर म्हणाला. काय साहेब, गरिबाची थट्टा करताय काय? आमचं कसलं आले राज्य? तुमच्या हाताखालची माणसं आम्ही, पांडू म्हणाला. बरं चल, आज मी चहा पाजतो तुला, शेखर म्हणाला आणि ते दोघेही पॅन्ट्रीमध्ये गेले. बरं काय मग पांडू, कसं काय चाललं ऑफिस? काही विशेष? शेखरने विचारलं. आहे तसंच आहे, विशेष असं काही नाही, पांडू म्हणाला. अच्छा, आणि नवीन मॅडम काय बोलत आहेत? शेखरने मुद्दाम विषय छेडला. आता काय, मॅडम बोलतात आणि साहेब ऐकतात, दुसरं काय? पांडू हसत म्हणाला. म्हणजे? शेखरने विचारला. येड लागले सरांना त्यांचं. तासन तास केबिनमधून पाहत असतात मॅडमना. त्यांच्याचबरोबर येतात आणि त्यांच्याचबरोबर जातात, पांडू बोलत होता. पांडू, काय बोलतोयस तू? असं कुणाविषयी बोलणं, त्याची बदनामी करणं तुला शोभतं का? शेखर चढ्या आवाजात बोलला. साहेब, तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. मला काय मिळेल कुणाची बदनामी करून? अहो, सगळं ऑफिस बोलत आहे. हे चर्चेचा विषय झाला आहे हा ऑफिसमध्ये. मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाही. मी स्वतः सरांना बघितलं आहे मॅडमना एकटक बघताना. ह्या मोठ्या लोकांचं काय सांगू शकतो आपण? पैशाच्या जोरावर काहीही करू शकतात. असाच नाही त्यांना एवढा पगार दिला, पांडू बोलला. हे ऐकून शेखर विचारात पडला. आता त्याला कळलं का अजिंक्यने प्रियाला डबल सॅलरी दिली. प्रियाबरोबर बोलून तिला सतर्क करायचं होतं आणि म्हणूनच तो तिला सारखा कॉल करत होता. इकडे प्रिया आणि अजिंक्य साईट व्हिजिट करून बाहेरच जेवून फार्म हाऊसवर आले. सदानंदने त्यांना त्यांच्या रूम्स दाखवल्या. प्रिया रूममध्ये गेली आणि तिने बेडवर अंग टाकलं. अजिंक्यच्या मनात तिच्याबद्दल काही वाईट असेल हे तिला पटत नव्हतं, पण शेखर उगीचच असं काही बोलणार नाही. विचार करत करत तिचा डोळा कधी लागला तिला कळलंच नाही. कालची आजची दगदग, टेन्शन, त्यामुळे तिला थकवा आला होता. ती गाढ झोपेत होती. तिला काहीतरी जड तिच्यावर जाणवत होतं. तिच्या चेहऱ्यावर गरम श्वास जाणवत होते. एका पुरुषी परफ्यूमचा स्ट्रॉंग स्मेल तिला जाणवला. तिने डोळे उघडले तर अजिंक्य तिच्यावर होता. ती घाबरली आणि उठण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला हलतासुद्धा येत नव्हतं. तो तिला पॅशनेटली किस करत होता. त्याचा तो स्पर्श तिला किळसवाना वाटत होता. सर सोडा मला, प्लीज लिव्ह मी, लिव्ह मी, ती ओरडत होती. तो मात्र तिला सगळीकडे किस करत होता.
त्याने त्याचा मोर्चा तिच्या ओठांकडे वळवला. तो तिला किस करणारच होता की तिने तिची सगळी शक्ती एकवटली आणि अजिंक्यच्या छातीवर दोन्ही हातांनी जोर देऊन त्याला बाजूला लोटलं. सोडा मला, ती जोरात ओरडली आणि तिने डोळे उघडले. ती घामाने पूर्ण भिजली होती. ती तिच्या बेडवर होती आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं. तिने स्वप्न पाहिलं होतं आणि ती भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे बघत होती. तेवढ्यात डोअरवर नॉक झालं. प्रिया, आर यू ऑल राईट? अजिंक्य तिचा आवाज ऐकून पळतच आत आला. ती अजूनही शॉकमध्येच होती. अजिंक्यने तिला ग्लासमध्ये पाणी ओतून दिलं आणि तिच्या कपाळाला हात लावला. प्रिया, तू ठीक तर आहेस ना? काय झालं तुला? बरं वाटत नाही का? वाईट स्वप्न बघितलंस का? तो काळजीने विचारत होता. त्याची तळमळ त्याच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. प्रिया काहीच बोलली नाही. ती तशीच त्याच्याकडे बघत होती. तू फ्रेश हो, मी कॉफी मागवतो तुझ्यासाठी, अजिंक्य म्हणाला आणि खाली गेला. हे असं कसं स्वप्न पडलं मला? बहुतेक मी जरा जास्तच विचार करत होते. प्रियाने मनातच विचार केला आणि फ्रेश व्हायला निघून गेली.